असेल आपण व्यासपीठावर यायचे। पॉवर शेलार 40 प्लस संघ आपण व्यासपीठावर यायचे। लांबीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि निर्धारित बघा 3 षटकांचा सामना, त्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं असतील याची आपण नोंद घ्यायची आहे। सुधाकर आणि संतोषी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे। मेगा फिनाले आपण पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धेचा, डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाचा अंत या ठिकाणी होताना आपण पाहतोय। मेगा फिनाले गावदेवी पूर्णा वर्सेस मरवाई दिवे या दोन संघामध्ये मरवाई दिवे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाला गोलंदाजीसाठी येतोय पूर्णा संघाकडून। ओव्हर द विकेट समोर असेल सुधाकर। पहिला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह। सुधाकर अजूनही फॉर्म शोधत आहे। बऱ्याच इनिंग झाल्या सुधाकरच्या। एक षटकार सुरेश संघाविरुद्ध खेचला होता, मात्र इथे फायनलमध्ये सुधाकरला खास करून फलंदाजी करावी लागेल मरवाई दिवे संघासाठी। तर सुधाकरला लवकर बाद करावा लागेल, कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं असेल पुन्हा संघाला, मरवाई दिवे स्पोर्ट संघाला। तर पूर्णा वर्सेस दिवे हा सामना आपण पाहतोय। चला घाई करायची आहे, जास्त वेळ घालवू नका। लॉप केलेला आहे चेंडू, त्या तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय चौकार। खरे तर असे झेल घेतले जातात 40 प्लस क्रिकेटमध्ये, मात्र इथे क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये होता, चेंडू अडवावा की झेल घ्यावा, आणि त्या द्विधा मनस्थितीत चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी। 1 बॉल्स बाळाच्या गोलंदाजीवर आलेला हा चौकार, चौकाराने धावसंख्या 5 वर पोहोचलेली मरवाई दिवे संघाची। अजून या षटकातील 4 चेंडू शेष आहेत। हॉप वाली धरली होती, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला प्रयत्न तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। पहिल्यांदा तर चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने अडवला होता, मात्र ज्यावेळी यष्ट्यांवर चेंडू फेकला होता त्याच वेळी एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी। धावसंख्या 6 वर पोहोचते।
बाळा. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत बाळाचे. अतिशय महत्त्वाचा डॉट चेंडू बाळाच्या मार्फत. खेळण्याचा प्रयत्न नाहीये, सोडून दिला होता. देखा परखा जाने दिया. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पंच महाजन सर आहे तिथे. धावसंख्या 7 वर पोहोचलेली. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पुढील चेंडू फ्रीट असेल. पहिलं षटक खरं तर स्ट्रायकर गोलंदाजाला देणं आवश्यक होतं. तर इथे बाळाकडे गोलंदाजी सोपवली. बाळाने पहिले 4 चेंडू व्यवस्थित हाताळले होते. त्यानंतर 1 वाईड 1 नो. धावसंख्या 7. पुढील चेंडू फ्रीट. 8 धावसंख्या झालेली. सॉरी, पुढील चेंडू फ्रीट. बाला टू सुधाकर. यस, लॉब केलेला आहे चेंडूला. जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. सामन्यात सुधाकर फॉर्म मध्ये येताना दिसतोय. षटकाराने धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. अजून या षटकातील ज्ञानेश्वर मुकादम 1 चेंडू शिल्लक असेल. यस, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एखाद दुसरा चेंडू षटकाची कशी हालत खराब करू शकते हे बाळाने पाहिलेले. हा चेंडू अचूक टप्प्याचा टाकावा लागेल. बाळा. यस, पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न केला होता. हरदास पाटील आहे तिथं. लॉंगॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज धावचीत बाद. सतीश खेळपट्टीवर आहे. किशोरकडे गोलंदाजी सोपवलेले किशोर पाटील. पहिल्या षटकात तब्बल 15 धावसंख्या झालेली आहे. इथून 2 षटकामध्ये जरी 15 धावा आल्या तर 30 धावांवर पोहोचू शकतो मोरवाई दिवे संघ. मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल पुन्हा संघाला. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर स्क्लीट झाला होता. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू अगदी टॉस झाला होता. एक चांगल्या टप्प्याचा चेंडू किशोर पाटीलचा. निर्धाव चेंडू. पूर्ण सज्ज किशोर पाटील. गोलंदाजी मार्कवर. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. पंच मोरे सरांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. 16 एक बाद 16 धावसंख्या मोरवाई दिवे संघाची झालेली. किशोर टू सतीश.
शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप कुठे ना कुठे मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सतीशने. प्रयत्न फसला, चेंडू यष्टीरक्षकाकडे जाऊन पोहोचला. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 16. किशोर पाटीलला कव्हर करावं लागेल बाळायास, कारण बाळाने आपल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेले आहेत. इथे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न तर चांगलं केलं होतं. ते तिसरी धाव पूर्ण होते. जिथे एक धाव नशिबात नव्हती तिथे मात्र 3 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी, आणि या 3 धावाने धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. किशोर ओव्हर द विकेट. फलंदाज सुधाकर. फुलटॉस सांग केलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार जातोय चेंडू षटकारासाठी. रंगीन नाही तर रात रंगीन झालेली आहे. 25 धावा धावफलकावर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. खोदून काढलेल्या चेंडूला अगदी परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप यॉर्कर होता. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 26 स्कोर बोर्डवर धावा लागल्या. समोर आहे सतीश. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे मोरवाई स्पोर्ट दिवे संघाने. फुलटॉस आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. चांगला प्रयत्न होता देवा टावरे यांचा, मात्र चेंडू निष्ठून जातोय हातातून सीमारेषेच्या पार. चौकार. देवा टावरे यांनी तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल निश्चितच असता, मात्र झेल सुटलेला आहे आणि 4 धावा. षटक संपलेले आहेत. 30 धावा 15च्या सरासरीने केलेले आहेत मोरवाई दिवे संघाने. खरी तर महत्त्वाच्या सामन्यामध्ये सुधाकर फॉर्ममध्ये आलेला आहे. सुधाकरच्या बॅटमधून 15 धावा आलेल्या आहेत. सतीशने चांगली साथ दिलेली आहे. सतीशच्या बॅटमधून 7 धावा आलेल्या आहेत. राकेश टावरे गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म अराउंड द विकेट.
स्लॉक स्वीप, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. आदमी मुसाफिर है. 36 धावसंख्या झालेली आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुधाकरच्या मार्फत. 3 षटकार खेचलेले तर सुधाकरने. फायनलमध्ये एक चांगली टोटल आतापर्यंत 36 धावा 2.1 षटकामध्ये मोराई दिवे संघाच्या. ह्या चेंडूची खरे तर गरज होती सुधाकर सारख्या फलंदाजाला. मात्र काही शॉर्ट चेंडू टाकले आणि त्यांचा चांगला समाचार घेतला होता सुधाकर या फलंदाजाने. अप्रतिम ऑफस्टॉम यॉर्कर बघितला आपण. राकेश टावरेच्या भात्यामधील एक प्रमुख अस्त्र. सज्ज होताना राकेश टावरे. हा चेंडू पडल्यानंतर किंचित बाहेर गेला होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा महाजन सरांचा. यस, ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण बघितलं तर पंचांचा निर्णय अगदीच चुकीचा नव्हता असं वाटतंय. कारण ऑफस्टम सोडणारा हा बराचसा चेंडू होता. वाईटच्या या एका धावेने धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम सोडणारा चेंडू आहे. पंच महाजन सरांचा इशारा वाईटचा. तिसरं षटक मार्गस्थे. एकूणच जर विचार केला तिन्ही गोलंदाजांचा तर 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत, 1 चेंडू नो टाकलेला आहे. म्हणजे कुठे ना कुठे 4 षटकं इथे टाकलेली आहेत, टाकतायत गौदी पूर्णा संघाचे गोलंदाज. काय घडलंय पंच निरीक्षण करत होते. बॅटची एज लागून चेंडू गेला नव्हता हे पंचांनी हेरलं. अपील केला होता, अपीलला साथ दिली नाहीये. या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. कार, दुसरा चेंडू डॉट, वाईट आणि त्यानंतर डॉट. अनुभवी फलंदाजासमोर हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम आणि नक्कीच ऑफस्टमच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय राकेश टावरेचा. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेली 38. खेचून मारलेला आहे फटका. चेंडू सीमा रेषा पार जातोय. हा येतोय चौकार बॅटमधून सुधाकरच्या. भीगी भीगी तर जुन्या गीतांची नाही तर आता भक्तिगीतांची वेळ झालेली आहे. सकाळच्या भोपाळीची वेळ झालेली आहे. सकाळच्या आरतीची वेळ झालेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 42 धावा
धावफलकावर. चांगली टोटल. हा निश्चितच नो चेंडू आहे. भीमर नो. आणि 2 धावा कंप्लीट ही होत आहेत. 22च्या रूपाने 2 धावा. पुढील चेंडू फ्री हिट. 1+2 45 धावसंख्या झालेली आहे. एकूणच 6 चेंडू अतिरिक्त टाकलेले आहेत. म्हणजे 1 षटक एक्स्ट्रा टाकत आहे इथे पूर्ण संघाचे गोलंदाज. ऑफ ड्राईव्ह होता. 1 शॉट, पंचांचा इशारा. अशा प्रकारे 46 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावांचं लक्ष या इथे 3 षटकामध्ये ठेवलेलं आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघासमोर मोरवाई दिवे संघाने. दर्शन दे
पहिला चेंडू शफल क्रॉस झाले होते. फलंदाज देवा टावरे. वाईटचा इशारा येतोय पंच महाजन सरांचा. अवांतर धावेने खाते कळवते. 18 चेंडू 46 ची आवश्यकता. बॅकफुटला गेलेले आहेत फलंदाज. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आणि इथे खरं म्हणजे क्रिकेटची दुनिया दिवाणी झालेली आहे. मला वाटते रेकॉर्ड असेल हा नाईट रजनी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सामने सुरू असण्याचा. कारण सकाळचे 5:45 वाजायला आलेले आहेत. भिवंडी तालुक्यातील सिटी क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे या स्पर्धेने. चला घाई करा. इथे यष्ट्या वाकवलेल्या आहेत. क्लीन बॉल्ड. फलंदाजीसाठी जात आहेत खेळपट्टीवर. धावसंख्या देवराज धावसंख्या 5 वर पोहोचलेली. एक गडी बाद 5. 47 धावा करायचे आहेत अंतिम सामना जिंकण्यासाठी. प्रयत्न तर होताना दिसतील, मात्र दोन्ही बाजूनी प्रयत्न होतील. या अगोदर मोरवा स्पोर्ट दिवे संघाने चांगले प्रयत्न केले आणि तब्बल 46 धावसंख्या केली. टार्गेट 47चं ठेवण्यात आलं. हलक्या हाताने चेंडूला पॉइंट वर खेळून काढलेले. एक धाव कंप्लीट झाली. 6 धावसंख्या झालेली आहे. गौदे स्पोर्ट पूर्ण संघाची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता मोरवाई दिवे संघाचे कॅप्टन लकी गोंदले यांनी, तो निर्णय पूर्ण यशस्वी ठरलेला आहे. 26 धावांची खेळी केली होती सुधाकरने आणि सतीशने 7. चेंडूला फक्त ढकललेलं आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 9-8 अशी धावसंख्या होते गौदी स्पोर्ट पूर्ण संघाची.
सुरेख फटका ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल 1. नऊ धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. चला घाई करायची आहे, स्पीडअप करा. अकरा धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि अजूनही 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 36. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पुल केलेला आहे, पॉवरफुल नाहीये. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तेरा धावा धावफलकावर लागलेले आहेत. दशक्या 14 वाईटचा इशारा आला होता पंचांचा. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. हो हो, सॉलिड शॉट आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करू शकले नाही तर हरिदास पाटील आणि जावं लागेल खेळपट्टी सोडून. पाऊले चालती पंढरीची वाट. आठ चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर लागले
तर कमबॅक करू शकते गौदेव स्पोर्ट पूर्णा संघ. फलंदाज किशोरकडे ॲबिलिटी आहे. किशोर टू सतीश, सतीश टू किशोर. शॉट चेंडू चांगला फटका होता. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. या 6 धावाने धावसंख्या 21 वर पोहोचलेली. 7 चेंडू 26 ची आवश्यकता. बाउंड्रीचा इशारा आलेला आहे, चौकाराचा इशारा आलेला आहे पंचांचा. सुधारित धावसंख्या 19. 28 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 28. लॉब केलेला आहे चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. चौकार. ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 चौकार, 6 चेंडू 4 षटकार, असं हे समीकरण. चला काही करा. शेवटचं षटक रजनी क्रिकेटचं. सहा चेंडू 24 ची आवश्यकता. ते फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, कारण स्ट्राईक किशोरकडे असणं आवश्यक होतं शेवटच्या षटकामध्ये. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंच महाजन सर यांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या 24 वर पोहोचलेली. उर्वरित 5 चेंडूमध्ये 23 ची गरज. लेगबायचा इशारा पंचांचा. 1 धाव पूर्ण. 25 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. हा भीम पराक्रम करेल का किशोर? समोर राजू. सुरेख फटका, तितका चांगला चेंडूही होता. लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. उर्वरित 3 चेंडू
जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. खरं तर 10 ते 11 वाजल्यापासून आल्यानंतर कुठे ना कुठे थंडावलेले आहेत गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाचे खेळाडू आणि त्याचाच परिणाम या शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या खेळावर झालेला आहे. इथे चेंडू हवे येते, क्षेत्ररक्षक स्वतः बनतोय गोलंदाज आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. विजय संपादन होत आहे मरुआई दिवे संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय